नमस्कार. थोड्याच वेळात आपण आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार. मी दिनेश शेटे अभिव्यक्तीतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. साधारण फेब्रुवारी महिन्यात घेतलेला हा विषय अंडरस्टँडिंग द सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन. भरपूर वेळा आणि फेसबुकच्या अवकृपेमुळे काही रेस्ट्रिक्शन्स लागल्यामुळे तेव्हा हा विषय मला घेता आला नाही. तदनंतर फेसबुकसोबत बरंचसं डिस्कशन करून, रिपोर्ट करून आणि पुन्हांदा सर्व प्रयत्न करून आजपासनं आपली ही जी लाईव्हची सिरीज आहे ही मी पुन्हा सुरू करत आहे. तर आपला गेल्यावेळी राहिलेला विषय आपल्या सर्वांसमोर मांडताना मला आनंद होतो आहे, कारण डिप्रेशन हा विषय भरपूर वेळा आपल्याकडे खूप चुकीच्या पद्धतीने समजला गेलेला आहे आणि त्याचबरोबर याच्याबद्दल खूप सारे मिथ्स आपल्या समाजात बघायला मिळतात. म्हणजे एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तर ती फार वेडी झालेली आहे, किंवा त्या व्यक्तीला नेमकं आपण कसं बोलावं, त्या व्यक्तीशी कसं डील करावं हे आपल्याला अजिबात कळत नाही. इनफॅक्ट त्या व्यक्तीशी काही बोलायचं जरी असेल तरी आपण खूप जास्त विचार करतो. तर कुठेतरी आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण डिप्रेशन म्हणजे काय, डिप्रेशनचे प्रकार काय काय असतात, डिप्रेशनची जी काही लक्षणं म्हणजे सिम्पटम्स आहेत ती कोणकोणती आहेत, डिप्रेशन कोणत्या कारणांमुळे होऊ शकतं आणि डिप्रेशनशी आपण योग्य प्रकारे फाईटबॅक कसं करायचं, या सर्व गोष्टींवरती माहिती घेणार आहोत. साधारण माझी सर्व माहिती देऊन झाल्यानंतर जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हे पूर्ण ऐकत असताना, लाईव्हच्या माध्यमातून सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत असताना जर तुमच्या काही शंका उद्भवत असतील तर तुम्ही त्या तेव्हा देखील कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. पण सर्व जी उत्तरं आहेत ती सत्राच्या शेवटी देण्यात येतील. जर तुम्हाला आवाज व्यवस्थित येत असेल किंवा मध्यंतरी काही अडचण आली तरी कमेंट्सद्वारे जरूर कळवा, त्यावरती योग्य ती ॲक्शन घेतली जाईल. तर आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तुम्ही सर्व मला ओळखताच, तरी पुन्हांदा सांगतो, मी दिनेश गजानन शेटे. मी एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. गेले 7 वर्ष पुण्यातनं काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. त्याचसोबत अभिव्यक्ती नावाची एक शैक्षणिक संस्था गेले 1 वर्ष आपण राबवत आहोत. त्याच्या माध्यमातून करिअर गायडन्स किंवा अन्य सर्व उपक्रम, फॅमिली काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असे बरेचसे उपक्रम आपण कंटिन्यू घेत असतो. साधारण माझ्या आर्टिकल्सच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कायम प्रयत्न करत असतो. तर आजच्या विषयाकडे येऊयात की नेमकं डिप्रेशन म्हणजे काय आणि डिप्रेशन, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे तर ती नेमकी कशी असते. तर मुळात डिप्रेशन असं शब्दांच्या माध्यमातून सांगणं थोडीशी अवघड गोष्ट आहे, कारण डिप्रेशन ही काही अगदी सहज सुलभ प्रक्रिया नाही की अंगाला हात लावला, अंग गरम वाटतंय म्हणजे ताप आला असेल. नाही, डिप्रेशन ही एक खूप कॉम्प्लेक्स मेंटल हेल्थ डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक अशा दोन्ही स्वरूपांवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडत असतो. मग एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते तर ती कशामुळे जात असेल, तर त्याला भरपूर फॅक्टर कारणीभूत असतात. पण त्या फॅक्टर्सपैकी 6 ते 7 फॅक्टर्स हे महत्त्वाचे समजले जातात. सगळ्यात आधी तो म्हणजे जेनेटिकल फॅक्टर. समजा तुमच्या परिवारामध्ये कोणाला तरी डिप्रेशन असेल तर शक्यता असते की तुमच्यामध्ये डिप्रेशनचे चान्सेस थोडेसे वाढलेले असतात. ट्रॉमॅटिक इव्हेंट्स, समजा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी वाईट घटना घडली किंवा एखाद्या कुठल्या तरी ओळखीच्या व्यक्तीचा, खूप जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, एखाद्या आवडत्या पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला, अचानक तुमचं ब्रेकअप झालं, रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स असतील, तर अशा कुठल्याही गोष्टीमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. भरपूर वेळा कुठलंही मानसिक कारण नसताना फक्त ब्रेन केमिस्ट्री जी आहे, म्हणजे मेंदूमध्ये जी काही रसायनं असतात त्यांचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तर अशा वेळेला देखील एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. आणि शक्यतो हे सेरोटॉनिन या हार्मोनच्या कमी किंवा जास्त झाल्यामुळे होत असतं. एखादी व्यक्ती खूप जास्त दिवस एखाद्या आजारात न जाते, म्हणजे उदाहरण घ्या की आपल्या घरामध्ये एखादी अपघातामुळे अपंग झालेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आधी खूप जास्त ॲडव्हेंचरस होती, खूप जास्त मिक्सअप होत होती, सगळीकडे फिरायची, मजा करायची, आणि अचानक त्या व्यक्तीचं हे फिरणं वगैरे बंद झालं आणि हे दुखणं खूप वर्ष राहिलं, असं प्रदीर्घ काळापर्यंत चालत आलेलं एखादं जर आजारपण असेल, अशी कुठली तरी इलनेस असेल, तर त्यामुळे देखील डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढत जातं.
त्यानंतर सबस्टन्स अब्यूज, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं व्यसन असेल, अगदी दारू, सिगरेट, बिडी, तंबाखू, कुठलंही अफीम, गांजा, चरस, कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, इवन पॉर्न किंवा अशा कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला व्यसन असेल, तरीही तुमच्या ब्रेनचे जे केमिकल बॅलन्सेस आहेत ते बिघडतात आणि त्यामुळे देखील तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं. भरपूर वेळा स्त्रियांना मेनोपॉजमध्ये किंवा मग प्रेग्नन्सी दरम्यान, प्रेग्नन्सीनंतर म्हणजे बाळाच्या जन्मानंतर तेव्हा जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे देखील डिप्रेशन येतं. हे डिप्रेशनची काही कारणं आहेत, तर कधीही कुठल्याही व्यक्तीला एका कारणामुळे डिप्रेशन येत नाही. यातील 2 ते 3 किंवा त्यापेक्षा जास्त घटक देखील त्या व्यक्तीच्या डिप्रेशनसाठी जबाबदार असतात. मग मुळात काय आहे, डिप्रेशन हे काही अगदी सहज येणारं आणि जाणारी गोष्ट नाही आहे. ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे. प्रत्येक व्यक्तीची डिप्रेशनची फेज ही वेगळी असते आणि ती समजून घ्यायची असेल तर त्या व्यक्तीचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. म्हणजे एखादी व्यक्ती डिप्रेस्ड आहे तर मी तिला कधी तसं साच्यात नाही बांधू शकत की हां अमुक अमुक गोष्टींमुळे ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली असेल. तर मला काय करावं लागतं, तर त्या व्यक्तीची पूर्ण हिस्ट्री समजून घ्यावी लागते, त्या व्यक्तीसोबत काय काय झालं आहे हे समजून घ्यावं लागतं आणि त्यानंतर ठरवता येतं की नेमकं त्या व्यक्तीला डिप्रेशन कुठल्या गोष्टीमुळे आलं असेल. मग आता डिप्रेशनचे प्रकार काय काय असतात. मुळात आपल्याकडे आपण कायम अगदी सहज बोलून जातो, एखादी वाईट घटना झाली किंवा काहीतरी थोडंसं दुःखद झालं की यार आय एम सो डिप्रेस्ड, तर हा अगदी आपण सगळ्यांच्या तोंडून सहज ऐकलेला शब्द असतो. मग मुळात आधी डिप्रेशन कोणकोणत्या प्रकारचे असतात हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर सगळ्यात आधी येतो मेजर डिप्रेशन डिसऑर्डर, ज्याला MDD किंवा क्लिनिकल डिप्रेशन म्हणतात. म्हणजे समजा की तुम्हाला खूप जास्त उदास वाटतंय, दुःखी वाटतंय, काही करायची इच्छा होत नाही आहे आणि तुम्हाला कळतही नाही आहे की हे का वाटतंय आणि ही कंडिशन खूप दिवस तुमच्यासोबत आहे. मग तुम्ही काय करता, एखाद्या सायकायट्रिस्टकडे जाता, तेव्हा ते तुम्हाला क्लिनिकली डायग्नोज करतात. मग ते डायग्नोसिस केल्यानंतर साधारण तुमचं डिप्रेशन कोणतं आहे हे ठरवलं जातं. तर युजली हे जे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, MDD ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, तो डिप्रेसिव्ह डिसऑर्डर क्लिनिकली डायग्नोज केला जातो. मग काय होतं, ही कुठल्याही गोष्टींनी सुरू झालेलं डिप्रेशन एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य तर खराब करतंच, पण त्याचसोबत त्याचं शारीरिक आरोग्य देखील खराब करायला घेतं. अगदी ते डे टू डे काम करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष योग्य प्रकारे लागून राहत नाही किंवा कोणतीही गोष्ट करत असताना त्यांना अडचणी येऊ लागतात. त्यानंतर येतो तो प्रकार म्हणजे पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. हा थोडासा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरपेक्षा कमी प्रमाणात असलेला परंतु तितकाच हानिकारक डिप्रेशनचा प्रकार आहे. यामध्ये काय होतं, तर तुम्हाला डिप्रेशनचे सिम्पटम्स 2 ते 3 वर्षापर्यंत लास्ट करतात आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये काम करण्याची जी तुमची अबिलिटी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती फोकस करता येत नाही. मग यानंतर डिप्रेशनमध्ये येणारी पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. आता बायपोलर हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेलच. तनू वेड्स मनूच्या सेकंड पार्टमध्ये तो अगदी स्वतःच्या बायकोला म्हणजे तनूला देखील बायपोलर म्हणतो. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती एका वेळी खूप जास्त शांत वागते, सगळं समजून घेते आणि अचानक तिचं दुसऱ्या ध्रुवीय वागणं चालू होतं. अचानक चिडचिड, सगळं आदळआपट करणं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या बायपोलर डिसऑर्डरमध्ये येणाऱ्या असतात. मग यामध्ये काय होतं, जी व्यक्ती अशा डिप्रेशनमधनं जाती आहे, आता तुम्हाला भरपूर वेळा वाटत असेल की डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती शांत बसून असते, तिला कसलाच उल्हास नसतो. पण डिप्रेशन हे जेव्हा बायपोलर डिसऑर्डरमध्ये कन्वर्ट व्हायला जातं किंवा या स्टेजला पोहोचतं, त्यावेळी ती व्यक्ती थोडीशी मॅनियाक और हायपोमॅनियाक होऊन जाते. तिच्या बॉडीमध्ये सतत एनर्जी असते, अजिबात तिला शांत बसता येत नाही, चंचलता वाढते. याच्यामुळे मग खूप जास्त इम्पल्सिव्ह व्हायला लागतात, पटकन काहीतरी करून बसतात. त्यानंतर येतो तो सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर. हा डिसऑर्डर भारतामध्ये तितक्या जास्त प्रमाणात बघायला मिळत नाही, परंतु बाहेरच्या देशांमध्ये बघायचं तर एखाद्या स्पेसिफिक सीझनमध्ये म्हणजे थंडी किंवा विंटरमध्ये ना त्यांच्याकडे सूर्यप्रकाश जास्त वेळ नसतो. आणि मी माझ्या प्रत्येक लाईव्हमध्ये सांगतो की आपल्याला जगण्यासाठी सूर्यप्रकाश खूप जास्त महत्त्वाचा आहे. याचं कारण काय, तर सूर्याच्या उजेडामुळे आपली विचारसरणी, आपले हार्मोन्स हे खूप व्यवस्थित काम करत असतात. परंतु जिथे सूर्याचा प्रकाश नसतो तेव्हा अशा स्पेसिफिक कंडिशन्समध्ये मूड जे आहेत हे व्यवस्थित राहत नाही, चिडचिड व्हायला लागते, भूक अचानक कमी व्हायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक टेम्पररी डिप्रेशनची फेज येते, एक साधारण फॉल टू विंटरच्या सीझनमध्ये. आणि त्या सीझनला आपण सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर किंवा मग SAD असं म्हणतो. तुम्ही हे नाव ऐकलं असेल खूप ठिकाणी. मग येतं सायकॉटिक डिप्रेशन.
म्हणजे काय, तर सायकोसिसची कंडिशन म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेले आहात आणि तुम्हाला समोर खिडकीत भूत दिसतं किंवा मग कोणीतरी पटकन इकडनं गेलं आहे, असे हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात. तर हे सायकॉटिक बिहेवियर जे आहे की डेल्युजन्स आणि हॅल्युसिनेशन्स होणं, यातनं जे डिप्रेशन तयार होतं ते सायकॉटिक डिप्रेशन. म्हणजे काय, तर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, पर्सिस्टिव्ह डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर, पोस्टपार्टम डिप्रेशन आणि सायकोटिक डिप्रेशन. पोस्टपार्टमबद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं तर पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय, तर एखाद्या आईने आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर थोडे दिवस तिच्या मनात एक फेज असते की आपण या बाळाची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकतो का, आपण याला एक चांगलं सिक्युअर लाईफ देऊ शकतो का. अशा वेळी अतिविचारांमुळे आणि स्ट्रेसमुळे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जायला लागते. तर हे डिप्रेशन साधारणपणे बाळाला जन्म दिल्यानंतर 2 ते 3 महिन्यात हा स्ट्रेस जायला हवा, पण त्यापेक्षा जास्त जर कुठल्या मातेमध्ये हा एक्झिस्ट करत असेल तर तो पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आपण काउंट करतो. मग डिप्रेशनचे सिम्पटम्स नेमके कोणते असतात, एखादी व्यक्ती खरंच डिप्रेस्ड आहे हे आपल्याला कशावरनं कळतं, तर सगळ्यात आधी म्हणजे ती व्यक्ती कंटिन्यू दुःखी असते. म्हणजे काय, तर सतत चेहरा पडलेला असतो, सतत एन्झायटी कसली ना कसली तरी त्यांना काळजी वाटत असते, काही करायला यांचा मूड नसतो, एकदम असे शांत निवांत असतात. कुठलीही त्यांना नवीन गोष्ट करायची असेल तरी उत्साह वाटत नाही, एखादी गोष्ट करायची इच्छा झाली तरी पटकन उठून तयारी ते दाखवत नाहीत, सतत होपलेस वाटत असतं, आपल्याकडनं कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही, और वी आर गुड फॉर नथिंग असा सतत एक थॉट यांच्या डोक्यामध्ये चालत असतो. आपल्याला कुठलीही गोष्ट डिझर्व आपण करतच नाही आहोत, आपल्याला हे जे सगळं मिळतंय आपण हे डिझर्व करत नाही, असा एक गिल्ट सतत यांच्या मनामध्ये असतो. म्हणजे विचार करा, यांना कंटिन्युअसली असं वाटत असतं की मी ह्या कुठल्याच गोष्टीच्या लायक नाही आहे. यांना आवडणाऱ्या हॉबीजसुद्धा यांना परत परत करायला आवडत नाहीत. म्हणजे काय, तर यांना अगदी छोट्या छोट्या, काहींना पेंटिंग आवडत असेल तर खूप दिवस यांनी हातात ब्रश घेतलेलाच नसतो, काहींना ड्रॉइंग करायला आवडत असेल तर कधी काही रेखाटलेलंच नसतं, गाणी ऐकणं, पिक्चर बघणं, सिरीज बघणं सगळं बंद झालेलं असतं, एनर्जी एकदम अशी डाऊन ग्राफ चाललेला असतो, सतत अंग जड झालं आहे किंवा काही करायची इच्छाच नाही आहे असं वाटायला लागतं. कुठल्याही नवीन गोष्टीत कॉन्सन्ट्रेट करायला गेले, अभ्यास करायला गेले, डिसिजन घ्यायची वेळ आली, काही गोष्टी लक्षात ठेवायची वेळ आली तर यांना अजिबात लक्षात ठेवता येत नाहीत, खूप लवकर यांना डिसिजन घेता येत नाहीत, प्रायोरिटाईज गोष्टी करता येत नाहीत. अचानक यांचं वजन कमी व्हायला लागतं किंवा वाढायला लागतं. कधी कधी काय होतं, तर काहीच करायला नाही आहे म्हणून बिंज इटिंग सुरू करतात, चिप्सचे पॅकेट आण कधीही खात बस, किंवा पॉपकॉर्न्स अचानक स्विगी झोमॅटोवरनं ऑर्डर कर ते खात बस, किंवा मग अचानक काहीच खायची इच्छा होत नाही, त्यामुळे वजन कमी व्हायला लागतं किंवा खूप जास्त वाढायला लागतं. स्लीप डिस्टर्बन्स चालू होतो, रात्रीची व्यवस्थित झोप येत नाही, झोपले तर मग पटकन काहीतरी होतं आणि अशी जाग येते, झोप झाली नाही असं वाटतं, सकाळी उठल्यानंतर अजिबात फ्रेश वाटत नाही. जर यांना आपण कुठलाही प्रश्न विचारला तर हे कायम इरिटेबल झालेले असतात, काय उत्तर द्यायचं किंवा समोरच्याला काय बोलायचं हे यांना कळत नाही. समोरचा यांच्याशी चांगलं कम्युनिकेट करत असेल तरी यांना थोड्या वेळानंतर तिथे इंटरेस्ट निघून गेल्यासारखं वाटतं. मग कधी कधी याचं प्रमाण म्हणजे डिप्रेशन जास्त दिवस असेल तर व्यक्तींची डोकेदुखी चालू होते, पोट दुखणं चालू होतं. कधीही लक्षात घ्या, मेंटल हेल्थ रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम झाला, तुम्ही जास्त दिवस उदास जरी राहिलात तरी सगळ्यात आधी तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवरती इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या खराब व्हायला लागतात. मसल पेन चालू होतं. अगदी याचं अजून एक सिम्पटम म्हणजे सुसायडल थॉट्स यायला लागतात. अचानक आपण जगण्याला वर्थ नाही होत, आपण इथे का आहोत, आपण हे सगळं संपवून टाकलं पाहिजे असे विचार डोक्यामध्ये येतात. आणि असे विचार डोक्यात आल्यानंतर जर ती व्यक्ती इम्पल्सेसमध्ये जाते तर ती सुसाईड अटेम्प्ट ट्राय करू शकते. तर जर तुम्हाला आत्तापर्यंत असे कुठलेही सिम्पटम्स असतील आणि हे सिम्पटम्स 4 ते 5 महिन्यांपेक्षा जास्त आहेत किंवा 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त आहेत तर तुम्ही निश्चितच कुठल्या तरी एका तज्ज्ञाचा सल्ला घ्यायलाच हवा. ही गोष्ट अजिबात इग्नोर करू नका. आता भरपूर वेळा काय होतं की आपण डिप्रेशन म्हणजे सॅडनेस किंवा ग्रीफ असं समजतो. म्हणजे आपली आवडती एखादी व्यक्ती आयुष्यातनं निघून गेली तर आपण दुःखी होतो, त्या व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करतो, पण ही फिलिंग काही दिवसांनी कमी कमी होत जाते. परंतु काही लोक असतात ज्यांच्यामध्ये ही फिलिंग खूप जास्त पिरियडपर्यंत राहते, ही कमी होत नाही. तेव्हा ही जी सॅडनेस किंवा ग्रीफची जी फिलिंग आहे ती डिप्रेशनमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सॅडनेस म्हणजे उदास असणं, दुःखी असणं याचा अर्थ डिप्रेस असणं असा अजिबात होत नाही. दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. एखादी व्यक्ती खूप जास्त दुःखी आहे, एखादी व्यक्ती आपल्या घरातलं कोणीतरी त्यांचं नातेवाईक किंवा अगदी इष्ट व्यक्ती, जवळची व्यक्ती वारलेली आहे
अशा वेळी ती व्यक्ती उदास बसलेली आहे, तिला काय बोलू ते कळत नाही आहे किंवा अशी काही कंडिशन आहे, तर ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असण्याची शक्यता कमी असते. ती व्यक्ती त्यावेळेला दुःखात असू शकते. कालांतराने जर ती त्या दुःखातनं बाहेर पडलीच नाही तर त्यातनं डिप्रेशन डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढतात. मग आता एखादी व्यक्ती डिप्रेस्ड आहे हे कसं ओळखायचं? तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती व्यक्ती डिप्रेस्ड आहे हे तुम्ही तिला डायग्नोज करून देऊ नका. जसं आपल्याकडे फार पूर्वापार एक म्हण आहे की सोनाराने कान टोचलेले बरे असतात. याचा अर्थ सोनाराचं प्रिसिजन खूप चांगलं असतं का? तर अजिबात नाही. तो त्या विषयातला माहितीगार असतो. मग तसं जर तुम्हाला एखादी व्यक्ती वाटते की खूप जास्त दिवस ती एकटी आहे किंवा मी जे सांगितले ते सिम्पटम्स त्यामध्ये दिसत आहेत की अचानक खाणं पिणं कमी झालं आहे किंवा वाढलं आहे, कुणाशी बोलत नाही, सुसायडल थॉट्स येत आहेत, एनर्जी लो झाली आहे, काहीच करायला इंटरेस्ट वाटत नाही आहे, तर अशा व्यक्तीला एखाद्या चांगल्या मेंटल हेल्थ प्रॅक्टिशनरकडे घेऊन जा आणि त्या व्यक्तीला प्रॉपरली डायग्नोज करून घ्या. तुम्ही स्वतः डायग्नोसिस करायच्या फंदात पडू नका. काय होतं, मी असं नाही म्हणत की तुम्ही त्या व्यक्तीचा वाईट कराल, परंतु तुमच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे त्या व्यक्तीचं चुकीचं निदान होऊ शकतं आणि ती व्यक्ती स्वतःबद्दल अजून गैरसमज करून घेऊ शकते. मग समजा हे डिप्रेशन तर आपल्याला कळलं की याच्यात प्रकार कोणते असतात किंवा नेमकं डिप्रेशन म्हणजे काय, त्याचे सिम्पटम्स कोणते. पण आता हे डिप्रेशन दूर कसं होतं? मग एखादी डिप्रेस झालेली व्यक्ती कधी बरीच होऊ शकत नाही का? तर असं अजिबात नाही आहे. डिप्रेशन हे पूर्णपणे बरं होणारं डिसऑर्डर आहे. मग डिप्रेशन दूर करण्यासाठी मार्ग कोणकोणते सुचवले जातात? तर सगळ्यात पहिला येतो त्याला आपण सायकोथेरपी किंवा टॉक थेरपी और काउन्सिलिंग असं म्हणतो. म्हणजे काय, तर एक CBT असते, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. समोरच्याशी बोलून, समोरच्याला ऐकून घेऊन, त्याच्याशी इंटरॅक्ट करून त्यांचे निगेटिव्ह थॉट पॅटर्न समजून घेतले जातात आणि त्यांच्यातनं त्या निगेटिव्ह थॉट पॅटर्नला पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे त्यांना सांगितलं जातं. यामुळे काय होतं की त्यांना जे कंटिन्युअसली निगेटिव्ह थॉट येत आहेत ते थॉट आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता येतात. जे आपले थॉट्स आहेत ते लेटर ॲक्शनमध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे एकदा थॉट बदलले की माणसाचे ॲक्शन्स बदलतात. ॲक्शन बदलले की नवीन ॲक्शनला जशा रिॲक्शन येतात तसे पुन्हा थॉट्स तयार होतात आणि हळूहळू ती व्यक्ती डिप्रेशनमधनं बाहेर यायला सुरुवात होते. मग डिप्रेशन जितकं जास्त सिव्हिअर असेल, जितकं जास्त ते जुनाट असेल, तर त्या लोकांना मेडिकेशनची गरज पडते. मग अँटी डिप्रेसंट पिल्स असतात, काही SSRIs असतात, काही SNRIs असतात. अशा टॅबलेट्स तुमचे डॉक्टर, मी जास्त डिटेल्स याचे देत नाही कारण हा सायकायट्रिस्टांचं डिपार्टमेंट आहे आणि तुम्हाला माहिती मिळाल्यावर आपल्याकडे गुगल नावाचे एक खूप मोठे तज्ज्ञ आहेत, तिथे तुम्ही जाताच. त्यामुळे एक काही अशा गोळ्या देतात ज्या तुमचा मूड एलिव्हेट करतात, तुम्हाला नवनवीन गोष्टी करायला ट्राय करतात. सो मेडिकेशन आणि काउन्सिलिंग यांचा समन्वय साधून त्या व्यक्तीचा मूड थोडासा एक्सटर्नल मेडिकेशन्सनी चांगला ठेवला जातो आणि हळूहळू त्यांना त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला जातो. काही ब्रेन स्टिम्युलेशन थेरपीज असतात. लाईफस्टाईल चेंजेस हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भरपूर वेळा काय होतं, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली की ती व्यक्ती समाजापासून एकटी होऊन जाते आणि एकटं झाल्यानंतर अजून जास्त स्ट्रेस वाढायला लागतो. मग ती व्यक्ती काही करत नाही, एक्सरसाइजेस करत नाही, नवीन काही शिकायचा प्रयत्न करत नाही, डाएट हेल्दी ठेवत नाही. तर या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या मेंटल हेल्थसाठी हानिकारक आहेत. त्यामुळे त्यांना आपण लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. काही सपोर्ट ग्रुप असतात जिथे एक दुसऱ्यांशी बोलून, मैत्री करून, एक दुसऱ्यांचे एक्सपिरियन्स शेअर करून माणसाला एक पॉझिटिव्ह ऑरा मिळत असतो, एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळत असतात आणि त्याचसोबत असं वाटतं की मी एकटा नाही आहे. असे खूप सारी लोक आहेत आणि मी फाईट करून बाहेर पडू शकतो. सो असे पियर सपोर्ट ग्रुप बाहेर खूप जास्त आहेत. भारतात देखील हे हळूहळू सुरू होऊ लागले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील असे काही पियर सपोर्ट ग्रुप वगैरे जर कुठे पाहत असाल तर त्यांच्या लिंक तुम्ही कमेंटमध्ये पेस्ट करू शकता, कोणाला तरी त्याची मदत होईल. एक लक्षात घ्या, डिप्रेशन हा खूप सिरियस मेंटल हेल्थ डिसऑर्डर आहे. यामुळे व्यक्तीचे विचार बदलायला लागतात, विचारांमुळे भावना आणि कृती दोन्ही बदलते. जर डिप्रेशनवरती आपण योग्य प्रकारे वर्कआउट केलं नाही तर हळूहळू ती व्यक्ती नवीन कोपिंग स्ट्रॅटर्जी बनवते. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, समजा एखादी व्यक्ती डिप्रेस्ड आहे, तिला लोकांसमोर यायचं नाही आहे कारण असं समजूयात की त्या व्यक्तीचं एक खूप चांगलं रिलेशन होतं आणि त्या व्यक्तीचं आता ब्रेकअप झालं आहे. मग काय होणार, हळूहळू त्या व्यक्तीने सोशल आयसोलेट करून घेतलं. ती व्यक्ती जाऊन कोणाशी बोलत नाही आहे, काहीच करत नाही आहे. मग ती एकटी पडायला लागणार. ती आपल्या विचारांच्या कोणाशी डिस्कस करणार नाही. त्यामुळे तिचे रिलेशनशिप्स जे आहेत बाकीच्या लोकांशी तेही खराब व्हायला लागतात. कधीही लक्षात घ्या, निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप जास्त असतो सोशल आयसोलेशनचा. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीकडनं किंवा बहुतांश समाजाकडनं निगेटिव्ह गोष्टी खूप लवकर येतात.
बरोबर. त्यामुळे आपण समज करून घेतो की एकंदरीत समाजच वेडा आहे, समाजात युजलेस आहे आणि आपण जितके एकटे राहू तितके चांगले राहू असं आपल्याला वाटायला लागतं. यामुळे काय होतं, आपली बाकीच्या लोकांशी रिअल लाईफ कनेक्शन्स राहत नाहीत. आता यातले भरपूर लोक आहेत जे म्हणतात की नाही नाही, मी सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम ऐकून घेतो, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो, पण माझ्या वेळेला कोणी नसतं किंवा मी माझे प्रॉब्लेम कोणाला सांगत नाही. मग मुळात काय आहे की तुम्ही देखील स्वतःला सोशली आयसोलेट करून घेतलेलं आहे. म्हणजे काय, तुम्ही स्वतःसाठी इमोशनली अनअवेलेबल झालेले आहात. असं अजिबात राहायचं नाही. एकंदरीत या आयसोलेशनमुळे किंवा सगळ्या गोष्टीतनं इंटरेस्ट विड्रॉ झाल्यामुळे काय होतं, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी हळूहळू कमी व्हायला लागते. कंटिन्युअसली निगेटिव्ह थॉट्स आल्यामुळे तुम्हाला नवीन आयडिया किंवा कुठल्याच गोष्टी सुचत नाहीत. फिजिकल हेल्थचे प्रॉब्लेम वाढतात कारण तुम्ही बाहेर जाणं टाळता, सनलाईट एक्सपोजर कमी मिळायला लागतो, खाणं कमी होतं किंवा जास्त होतं, मग तुमची पाठदुखी, अंगदुखी म्हणजे मसल पेन चालू होतं, डोकंदुखी, अपसेट स्टमक अशा गोष्टी चालू होतात, डायजेशनचे इश्यूज खूप जास्त त्रास द्यायला लागतात. मग अकेला जिसका कोई न साथी उसकी साथी मदिरा, बरोबर. मग तुम्ही काय करता, तर मस्तपैकी घरी आणून दारू पिता, सबस्टन्स अब्यूज, सिगरेट स्मोकिंगने तुमचा स्ट्रेस कमी होतो, अशा गोष्टी तुम्हाला वाटायला लागतात. मग हळूहळू आपण डिप्रेशनच्या आहारी जातो आणि त्याचे देखील निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला सहन करायला लागतात. आणि मग एकटे झालेले होत, कोणीच समजून घ्यायला नाही, कोणासमोर माझी बाजू मांडू कशी. भरपूर वेळेला मी मगाशी म्हटलं की सोशल आयसोलेशन आपण कसं करतो, तर अचानक एकदम सगळ्यांना असं दाखवतो की मी वरवर खूप हॅप्पी आहे, आतून अजिबात हॅप्पी नसतो. मग आपली निगेटिव्ह साईड कोणासमोर बोलायची आपल्याला तयारी नसते आणि ती कशी बोलायची, समोरच्याला ते कळल्यावर काय वाटेल, हा विचार आपण करायला लागतो आणि पुन्हा एकदा स्वतःला आयसोलेट करून घेतो. मग काय होतं, सुसायडल थॉट्स किंवा सुसायडल बिहेवियर, मी नसलो तर बरं होईल, अशा सगळ्या गोष्टी डोक्यात यायला लागतात आणि आपण अजून निगेटिव्हिटीकडे जातो. तर मुळात डिप्रेशनबद्दल एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला एकदम असं कन्सिस्टंटली सॅड वाटत असेल, खूप जास्त तुम्ही दुःखी आहात, उदास आहात आणि ही फेज 6 महिन्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत आहे, तर एकदा येऊन बोला. ठीक आहे, तुमच्या सुसाईड अटेम्प्टपेक्षा किंवा तुमच्या मेंटल हेल्थपेक्षा अजिबात कोणाचीही फी जास्त नसते. बेसिक काउन्सिलिंग कोणाचंही अगदी 1000 रुपीजपासून स्टार्ट होतं. एका सेशनमध्ये तुमच्या काउन्सिलरला अंदाज येऊन जातो की तुम्ही कसे आहात, तुमचे डिप्रेशन खरंच आहे की दुसरं काही आहे, आणि तुम्हाला त्यातनं बाहेर पडायला मदत होते. तुम्ही भरपूर वेळा काय करता की ते 1000-1500 रुपये वाचवायला जाता आणि स्वतःचं नुकसान करून घेता. तर असे चुकीचे स्टेप्स अजिबात घेऊ नका. डिप्रेशन ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ह्याला समजून घेणं आणि याच्यावरती प्रॉपरली वर्कआउट करणं खूप महत्त्वाचं ठरतं. आता डिप्रेशनबद्दल भरपूर गैरसमज आपल्या सोसायटीमध्ये आढळतात. म्हणजे जेव्हा मी हे सेशन घ्यायचं ठरवलं ना, तेव्हा मी मुद्दाम असे कुठले प्रचलित समज किंवा गैरसमज आहेत जे बाहेर मुद्दामून इथे डिबंक करायचे ठरवलेले आहेत. मग पहिला समज जो सगळ्यांच्या तोंडी असतो, अगदी असं पण गरजेचं नाही की हे जुन्या विचारांचे आहेत. आत्ता जेनझीमध्ये इनफॅक्ट आपला जो आमचा एक ग्रुप आहे MSR म्हणून, त्याच्यामध्ये मध्यंतरी एकाने डिप्रेशनबद्दल पोस्ट टाकली होती. तर साधारण 22-23 वर्षाच्या एका व्यक्तीने त्याला रिप्लाय केला होता की डोंट गो फॉर थेरपी, बेटर वर्क ऑन युअर सेल्फ. म्हणजे डिप्रेशन आणि थेरपी या दोन गोष्टींचा इतका टॅबू आपण करून ठेवलेला आहे की त्याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत आणि त्याच गैरसमजुतींना कुठेतरी दूर करण्यासाठी असं मध्ये अधे प्रयत्न करावे लागतात. मग पहिलं सगळ्यात मोठं मिथ कोणतं, तर डिप्रेशन हा लाईफचा एक नॉर्मल पार्ट आहे आणि ह्या आपण असं इझिली एकदम झटकून टाकू शकतो की बाबा उठायचं, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायचं, कुन फाया कुन ऐकायचं, किंवा एखाद्या महापुरुषांचं चरित्र वाचलं की डिप्रेशन असं गायब होऊन जातं. सकाळी उठा, जंगलामध्ये जा, डोंगरावरती जा, बघा तुमच्या बाजूला डिप्रेशन येणार नाही, अशा एका फोटोग्राफर मित्रांनी मध्यंतरी पोस्ट केली होती. अरे दादांनो, डिप्रेशन सगळ्यांना येतं. कुठल्या ना कुठल्या मुवमेंटला, सॅडनेसला जर प्रॉपरली ट्रीट केलं नाही, आपल्या विचारांना जर आपण योग्य किंमत दिली नाही, तर डिप्रेशन कोणालाही त्रास देऊ शकतं. सो डिप्रेशन ही खूप सिरियस स्टेट आहे. ज्यांना डिप्रेशन आहे ती लोक त्याला इझिली झटकू शकत नाहीत. एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं, एक थर्ड पर्सन म्हणून कोणतीही गोष्ट सॉल्व्ह करणं सोपं असतं, कारण आपण बोलून टाकतो एक काम कर, असं असं कर, झालं, संपलं. पण जी व्यक्ती त्यातनं जात असते त्या व्यक्तीला माहीत असतं त्याचे खाचखळगे कसे आहेत, त्या व्यक्तीला त्यातनं बाहेर कसं पडायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. त्यामुळे त्या व्यक्तीला फुकटचे सल्ले देऊ नका. मदत करू शकत नाही तर कॉम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करू नका. एक पुढे येणारं अजून मिथ की जी लोक फक्त वीक असतात ना, ज्यांची सेल्फ इस्टीम एकदम कमकुवत आहे, अशाच लोकांना डिप्रेशन येतं. असं अजिबात नाही आहे. जी लोक खूप जास्त मेंटली स्ट्रॉंग आहेत किंवा कसे आहेत, ते किती सक्सेसफुल आहेत, स्टेबल आहेत, या गोष्टीचा डिप्रेशनशी काही संबंध नसतो.
कुठल्याही कारणामुळे, अगदी एकदम स्ट्रॉंग माणूस असला तरी त्याच्या आजूबाजूचे कॉन्सिक्वेन्सेस, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत तशा गोष्टी त्याच्यासोबत झाल्या तर तो देखील डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे याचा काही स्ट्रेंथ किंवा वीक अशा गोष्टींशी काही संबंध नाही आहे. डिप्रेशन एक चॉईस आहे, हा अजून एक मोठं मिथ आहे की अरे काय तू उदास पडलेला असतो, तुझ्याकडं पर्याय आहे, बघ पेटून उठ किंवा असाच मरून जा, हे असं काय जगतो, डॅश याच्याप्रमाणे काय जगतो, डॅशच्या जागी आवडती शिवी टाकून घ्या. तर काय आहे, हे असे बोलणारे लोक समोरच्याला अजून डिप्रेशनमध्ये टाकतात. मुळात डिप्रेशन ही कधीच कोणाची चॉईस नसते. कोणाला दुःखी राहायला आवडेल सांगा बरं? असे दुःखीराम लोक असतात का? खरंच नाही. त्यांना स्वतःचं काही ना काहीतरी आजूबाजूचं दुःख असतं, त्या दुःखामुळे त्यांच्या डोक्यावरती खूप जास्त प्रेशर आलेलं असतं, त्यांना मार्ग सुचत नसतात, म्हणून ते डिप्रेशनमध्ये गेलेले असतात. बाय चॉईस कोणी डिप्रेशनमध्ये का जाईल आणि त्यातनं त्यांना बेनिफिट मिळणार आहे का? अजिबात नाही. आता अजून एक मेथ म्हणजे अँटी डिप्रेसंट्स हे ॲडिक्टिव्ह असतात. कुठलीही गोळी खाल्ली की मला त्याचे ॲडिक्शन लागणार आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, अँटी डिप्रेसंट ही तुमचं डिप्रेशन कमी करण्यासाठी, तुमचं मूड बूस्ट करण्यासाठी दिली जाणारी टॅबलेट असते. याच्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अजिबात बदलणार नसतं. हां, थोडेसे काही त्याचे दुष्परिणाम असू शकतात. प्रत्येक गोळीचे, ॲलोपॅथिक मेडिसिनचे किंवा कुठल्याही मेडिसिनचे दुष्परिणाम असतात, बरोबर. आता कसं आहे, तुम्ही पेनकिलर घेता, डोकं दुखल्यावरती पेनकिलर घेता, मग आपण मध्यंतरी जोक वाचतो ना की पेनकिलरला नेमकं कसं कळतं माझं काय दुखतंय ते, म्हणजे ती तिथेच जाऊन कशी ॲक्ट करते. तर तसं नाही, ती पोटात जाते, पूर्ण बॉडीमध्ये ती पोचते. मग जिथे पेन आहे तिकडे तिचा नमनेस पोचत असेल, तर जिथे पेन नाही आहे तिथे देखील तिचा थोडासा इम्पॅक्ट होत असेल. पुढे किडनीद्वारे तिचं फिल्ट्रेशन होतं, सगळं होतं, पण तिचा जो एक साईड इफेक्ट आहे तो तर राहतोच. तसा अँटी डिप्रेसंटचा देखील साईड इफेक्ट काही असू शकतो, पण तो मेडिकेशननी तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी डिस्कस करून कमी करता येतो. मग डिप्रेशनबद्दल जर आपण डिस्कस केलं तर त्यांनी समोरच्याचं दुःख अजून वाढेल, हा एक गैरसमज. मग एखाद्या व्यक्ती डिप्रेस आहे ना, अरे आपण त्या व्यक्तीला एकटं सोडूयात, काय माहीत आपल्या डोक्यात फोडेल. नाही, डिप्रेस असलेली प्रत्येक व्यक्ती ही व्हायलन्सकडे वळेलच असं गरजेचं नसतं. उलट तुम्ही जी व्यक्ती डिप्रेस्ड आहे तिच्याशी बोलायचा प्रयत्न केलात, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न केलात, तर त्यांना वाटतं की मी एकटा नाही आहे, आय एम नॉट अलोन, बरोबर. आणि त्या गोष्टींमुळे उलट त्यांचं डिप्रेशन कमी व्हायला, त्यांना एक सपोर्ट ग्रुप तयार व्हायला मदत होते. त्यामुळे डिप्रेशनविषयी जे गैरसमज तुमचे आहेत ना ते डोक्यातनं काढून टाका. डिप्रेशन अगदी कोणालाही होऊ शकतं, ठीक आहे. आणि डिप्रेशनबद्दल एक प्रश्न आलेला आहे, तो मी मुद्दाम घेतो कारण तो आत्ता बोललेल्या गोष्टींशीच रिलेटेड आहे. डिप्रेशनमुळे हो, हायपर ॲसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं. काय होतं, सगळ्यात आधी आपल्या डायजेशन सिस्टम, एक लक्षात घ्या, ब्रेनसाठी एक महत्त्वाचा हार्मोन आहे सेरोटॉनिन. पण सेरोटॉनिन बॉडीतलं ऑलमोस्ट फक्त 5 ते 7% सेरोटॉनिन या डोक्यात प्रोड्यूस होतं. राहिलेलं जवळजवळ 93 ते 95% सेरोटॉनिन तुमच्या पोटात तयार असतं. म्हणून बघा ना, एखादी वाईट गोष्ट झाली की माझ्या काळजात धडकी भरली आहे, बरोबर. काळीज म्हणजे काय, लिव्हर असतं, राईट. माझ्या पोटात गोळा आलाय, मग गोळा मेंदूत का नाही येत, पोटात का येतो, कारण सेरोटॉनिनचे लेवल चेंज होतात. आता मी बोलू शकतो बघा आमचा हिंदू धर्म किती प्राचीन आहे, त्यांनी खूप आधी ओळखलं होतं, असं मी काही बोलणार नाही. पोटात गोळा काय येतो, ती फिलिंग काय येते, कारण त्यावेळेला आपल्या सेरोटॉनिनची जी लेवल आहे ती थोडीशी बदललेली असते. मग काय होतंय की तुम्ही जेव्हा अशा कुठल्या तरी कन्सिस्टंट एखाद्या डिप्रेशनमधनं और ओव्हर एन्झायटीमधनं जात असता तेव्हा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम थोडीशी डिस्टर्ब होऊ शकते. हायपर ॲसिडिटी तुम्हाला होऊ शकते, इनडायजेशनचे त्रास होऊ शकतात. मग आत्ता डिप्रेशनमधनं बाहेर कसं यायचं, ठीक आहे. जे मेजर डिप्रेशनमध्ये नाही आहेत, समजा आपल्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात www.divyabhivakti.com वरती गेलात तर मग काय होतं, त्या वेबसाईटवरती एक सायकोलॉजिकल टेस्ट नावाचा कॉलम आहे. त्यामध्ये मेंटल हेल्थ क्वेश्चनर नावाचा एक क्वेश्चनर आहे जो मी मोफत दिलेला आहे, फुकट आहे. तिथे मस्त जा, तुमची टेस्ट द्या. तुमचे डेली बिहेवियरल क्वेश्चन्स मी तिथे दिले आहेत. त्या बिहेवियरल क्वेश्चन्समधनं समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही कुठे आहात. तुमचे तिथे आन्सर येतील. तुमची डिप्रेशनची सेव्हिरिटी काय आहे, नॉर्मल आहे, माइल्ड आहे, की बाबा थोडीशी मॉडरेट आहे, मॉडरेटली सिव्हिअर आहे की सिव्हिअर आहे. म्हणजे तुम्ही जे माइल्ड टू मॉडरेटमध्ये येणारे आहेत त्यांच्यासाठी काही मार्ग सांगतो यातनं बाहेर येण्याचे. सगळ्यात आधी काय करायचं तर आपलं रुटीन बदलायचं, ठीक आहे. म्हणजे मी हे तुम्हाला का सांगतोय, मी देखील आत्ता माझं रुटीन, मी डिप्रेस्ड नाही आहे पण मला असं वाटलं की मी खूप जास्त कम्फर्ट झोनमध्ये गेलो आहे, मग मी माझं रुटीन बदलायला घेतलं.
काही हो न हो मला इतक्या वाजता उठायचं आहे, मी माझं 3 महिन्याचं पुढचं कॅलेंडर डिझाईन करून घेतलं. याने काय होतं, जेव्हा रुटीन चेंज होतं तेव्हा तुमच्या ब्रेनला सिग्नल जातात की काहीतरी मोठा चेंज होतोय आणि मग ब्रेन स्ट्रेसमुळे अलर्ट होतो आणि तो त्याचे स्ट्रक्चर रिगेन करतो, ब्रेन ॲक्टिव्ह व्हायला लागतो, हार्मोन्स परत प्रॉपरली वर्क करायला लागतात. मग जे थोडेसे माइल्ड और मॉडरेट डिप्रेशनमध्ये आहेत त्यांनी काय करावं, तर त्यांनी सगळ्यात आधी आपलं रुटीन बदलायचं. थोड्याशा एक्सरसाइजेसचा समावेश आपल्या रुटीनमध्ये करायला घ्यायचा. तुम्ही जेव्हा व्यायाम करता, योगासनं करता, प्राणायाम करता, त्यावेळेला तुमची बॉडी जी आहे ना ती एन्डॉर्फिन्स प्रोड्यूस करते. एन्डॉर्फिन्सबद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही काय करा, पुन्हा वेबसाईटवरती जा, सर्च बॉक्समध्ये एन्डॉर्फिन टाईप करा. मी 1.5-2 वर्षापूर्वी याविषयी आर्टिकल लिहिलेलं आहे. त्या आर्टिकलमध्ये तुम्हाला एन्डॉर्फिनची डिटेल इन्फॉर्मेशन फुकट मिळून जाईल. मग काय होतं, एन्डॉर्फिनमुळे आपला मूड बूस्ट होतो, जरा चांगलं वाटायला लागतं, मग आपली जी सॅडनेस आहे ती आपोआप कमी व्हायला लागते. बघा, एखाद्या रूममध्ये खूप जास्त अंधार आहे, तो अंधार तुम्हाला नाहीसा करायचा आहे, तुम्ही काय करता, प्रॅक्टिकल वे काय आहे अंधार नाहीसा करायचं, तर त्या रूममध्ये उजेड करणं. मग तसंच आपल्याला काय करायचं आहे, डिप्रेशनमुळे जी सॅडनेस तयार झाली आहे, जी एन्झायटी वाढली आहे, जी स्ट्रेस वाढला आहे, त्याला कमी करायचं असेल तर आपल्याला तिथे कुठेतरी हॅपीनेस इंजेक्ट करायचा आहे. बरोबर, म्हणजे अंधार काय आहे, तर उजेडाचा अभाव म्हणजे अंधार आहे. अंधाराचं अस्तित्व काय आहे, काहीच नाही. निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय आहे, द ॲब्सेन्स ऑफ पॉझिटिव्हिटी इज नथिंग बट द निगेटिव्हिटी. बरोबर, इंदुरीकर महाराजांसारखं इंग्लिश बोललं की थोडं बरं असतं. म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी इंजेक्ट कराल तेव्हा निगेटिव्हिटी आपोआप कमी व्हायला लागते. सो एन्डॉर्फिन्स वाढवायचे, जिमला जा. जिमचं तुम्हाला त्यामुळे काय होतं, व्यसन लागायला लागतं. जे फिटनेसचं व्यसन चांगलं आहे, फक्त ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवू नका स्वतःकडनं. थोडा स्ट्रेस कमी करायला घ्यायचा. स्ट्रेस हा आपला खूप जवळचा मित्र आहे. तुम्हाला हे कदाचित माहिती आहे की नाही मला माहीत नाही, बट स्ट्रेस हा आपल्या बॉडीचा खूप जवळचा मित्र असतो. कसं काय, तर स्ट्रेसमुळे आपण अलर्ट मोडला जातो. आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींसाठी तयारी केली पाहिजे, या सगळ्याला तो आपल्याला तयार करू शकतो. बरोबर, पण आपल्याकडे स्ट्रेस हा नेहमी आपण निगेटिव्ह समजतो. मग स्ट्रेसमुळे जेव्हा आपल्याला निगेटिव्ह वाटायला लागेल तेव्हा आपण आपल्या ब्रेनला सांगायचं की हां, कसला स्ट्रेस आलाय, अच्छा उद्या सकाळी 6ला उठायचं आहे, डोंट वरी, मी आज 10-10:30ला झोपणार आहे, माझी मस्त झोप झालेली असेल, असं ब्रेनला सांगितलं की ब्रेन आपोआप स्ट्रेस हार्मोन कमी करायला लागतो. पण हे करावं पण लागतं. 10-10:30ला झोप आहे ना, असं ऑल इज वेल, दिल पागल आहे असं काही नसतं. ठीक आहे, त्याला तुम्ही जोपर्यंत दिल पागल आहे, दिमाग पागल नाही आहे. आकाश कारेकर, सॉरी मी हिंदीत बोलावं लागतं. तर काय होतं भरपूर वेळा की आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना, हा ब्रेन मॉनिटर करत असतो, आपले सेन्स मॅच करत असतात, राईट. सो तुम्ही त्या गोष्टी फॉलो करायला घेतल्या की स्ट्रेस लेवल आपोआप कमी होते. सेल्फ इस्टीम वाढवा, सेल्फ लव्ह थोडंसं वाढवायला घ्यायचं स्वतःचं. आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहोत, कसे आहोत, आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायचं. जर माझी डबल चिन निघाली आहे, मी काय माझी डबल चिन आहे, काय माझी डबल चिन आहे, असं स्वतःलाच ब्लेम करत राहिलो आणि एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे थोड्या वेळा असं बघितलं तर मला वाटतं अरे हां, आता हा माझी डबल चिनच बघत असणार, नाही माझी डबल चिन सुटली आहे, मी किती मोठा झालो आहे, हे ते. मग काय होतं की आपली सेल्फ इस्टीम ही दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनवर डिपेंड होऊन जाते. सो बेटर स्वतःची सेल्फ इस्टीम स्वतःवरती वाढवा. मग मी असं नाही म्हणणार की तुम्ही मस्त हेल्दी, हां आता हेल्दीच म्हणायला लागतं, कारण नाहीतर मग तो लैंगिक छळामध्ये काउंट होतो. परवाच बातमी वाचली, एखाद्याला टकलं म्हणणं सुद्धा लैंगिक छळात काउंट होणार आहे. मग उद्या मोठं म्हणणंही होऊ शकतं. जर तुम्ही कुठल्या तरी एक्सटर्नल रिझनमुळे, मेडिकेशनमुळे जास्त जाड झालेले आहात, स्थूल झालेले आहात आणि ते इररिव्हर्सिबल असेल तर ॲक्सेप्ट करा. बट तुम्ही रिव्हर्स करू शकता, तुम्ही बारीक होऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे, स्टील तुम्ही करत नाही आहात. तर त्याला मी सेल्फ लव्ह अजिबात म्हणणार नाही, त्याला केअरलेस होणं म्हणतात. सो सेल्फ लव्हची प्रॅक्टिस करा, केअरलेस होण्याची नाही. सोशल सपोर्ट वाढवा. आपल्या आजूबाजूला 2-4 मित्र चांगले आणि खरे असू देत, जे आपल्या चांगल्याचा विचार करतील, जे आपल्यासाठी असतील. त्यामुळे काय होतं, तर एकंदरीत आपलं एक सपोर्ट नेटवर्क राहतं, जिथे आपण विदाऊट एफर्ट्स कुठलीही गोष्ट सांगू शकतो, कुठलाही संकोच आपल्याला मनात ठेवायला लागत नाही. त्यामुळे काय होतं अजून एक, की सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपण एकटेच आहोत, आपल्याला कोणी समजून घ्यायलाच नाही आहे अशी फिलिंग येत नाही. पुरुषांचं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण जास्त आहे. याचं कारण त्यांना ऐकून घ्यायला कोणी राहिलेलं नाही आहे आणि दुर्भाग्याने पुरुषांचं डिप्रेशन आपल्याकडे ट्रीट पण केलं जात नाही, कारण पुरुषाकडे वेळच नाही आहे ही सगळी गोष्ट करायला. तो त्याचं डिप्रेशनचे चोचले पुरवेल की स्वतःच्या फॅमिलीला पोसेल, हा एक अँगल असतो. त्यामुळे कधीही या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
हेल्दी लाईफस्टाईल हॅबिटकडे लक्ष द्या. मस्त एक्सरसाइजेस, योगा जॉईन करा जे म्हटलं, छान खा प्या, लोकांना भेटा, नवनवीन लोकांना भेटा. एखाद्याकडनं वाईट अनुभव आला म्हणून जग वाईट आहे असं अजिबात नसतं. जर जगामध्ये चांगली लोकं दिसत नसतील तर मी जसं म्हणतो आरशात बघा, एक माणूस दिसेल. तुमच्यासारखे हजारो असतील, अशा लोकांना भेटा. काय होईल, तुम्ही जितके ओळखीचे लोक ॲड कराल तितक्या लोकांमुळे तुमचं मनोबल जे आहे ते उचललं जाईल. मग आता असं आहे का की फक्त योगा आणि व्यायाम केला तर माझं डिप्रेशन दूर होऊन जाईल? डिप्रेशन तालमीमध्ये चल ना, बघ कसं तुझं डिप्रेशन टिकतं. असं काय नसतं, डिप्रेशन टिकू शकतं. हा एक सबस्टिट्यूट नाही आहे. तुमचा मूड थोडासा एलिव्हेट होण्यासाठी जसं अँटी डिप्रेसंट काम करतात तसं इथून सुद्धा तुम्हाला एन्डॉर्फिन्स मिळू शकतात. असाच मेडिसिनसोबत एक मेडिटेशनचा सुद्धा फायदा असतो. मेडिटेशनमुळे काय होतं, थोडंसं बॉडी आणि ब्रेन रिलॅक्स व्हायला लागतं, काम वाटतं. बॉडीतले जे स्ट्रेस हार्मोन आहेत, कार्टिसोल जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं, मूड चांगला व्हायला लागतो. पण एक लक्षात घ्या, याच्यामुळे देखील तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होईलच असं गरजेचं नाही. सो मेडिटेशन करत असताना काय करायचं, मेडिटेट करत असताना सेल्फ इस्टीम वाढवणारे सेल्फ टॉक करायचे. म्हणजे डोळे बंद, ते लगेच सगुण साकार, निर्गुण निराकार ध्यान, स्पिरिच्युअलिटी इज द ओनली ऑप्शन, असं काही नसतं. तुम्ही स्वतः दुःखी आहात, तुम्हाला कसला तरी त्रास होतोय आणि म्हणून तुम्ही अँटी डिप्रेसंट म्हणून मेडिटेशनकडे बघू नका की आत्ता मी जर धर्माच्या वाटेला धर्माच्या नाही, सॉरी स्पिरिच्युअलिटी, मी धार्मिक नाही आहे पण स्पिरिच्युअल आहे असे बोलणारे असतात ना काही लोक. तर हे असे जे स्पिरिच्युअलिटीच्या मार्गाला जायचा प्रयत्न करतात ना, तर स्पिरिच्युअलिटी असं काही नसतं इनिशियली. मेडिटेशनमधनं काय करायचं, तर पहिला फोकस करायचा ब्रीदिंगवरती. आपण श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय. जर श्वास घ्यायला आपल्याला 2 सेकंद लागत आहेत तर सोडताना 3 सेकंद लागले पाहिजेत. हा एक रेशो असतो, गोल्डन रेशो 2:3. यांनी मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. या मेडिटेशन असं ब्रीदिंगला तुम्ही जर एका प्रॉपर वेमध्ये आणलं, फ्लोमध्ये आणलं, तर कार्टिसोलचं आणि स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. का सांगतो, एक लक्षात घ्या, तुम्ही कधी स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर बघा तुमचं ब्रीदिंग रेट वाढलेला असतो, राईट. सो बॉडीला ब्रीदिंग वाढलं की कार्टिसोल वाढवण्याचे आहेत ना ब्रेनमध्ये प्रोग्रामिंग आहेत. मग इथे काय करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरायचं. कसं वापरायचं, तर ब्रीदिंग रेट नॉर्मल करायचा म्हणजे कार्टिसोल स्ट्रेस हार्मोन कमी व्हायला लागतं. मी खूप लॉजिकल ऑप्शन सांगणार आहे, मी अजिबात नाही म्हणणार अब सब कुछ भगवान के हात में, सगळं आपल्या हातात आहे, डोंट वरी. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर आपण अभिव्यक्तीतर्फे एक साधारण 10 सेशन्सचं प्राणायामाचं वर्कशॉप घेतोय. 1 जूनपासनं ते वर्कशॉप सुरू होणार आहे. माझ्या मते ट्यूसडे, थर्सडे आणि सॅटर्डे असे आठवड्यातनं 3 दिवस 30-30 मिनिटांचे सेशन असणार आहेत. आपण अगदी त्याची नाममात्र 149 रुपये फी ठेवलेली आहे. मे बी पहिल्या बॅचसाठी आपण त्यावरती 50% ऑफ पण ठेवलेला आहे. प्रमोशनचे वेगळे पैसे कंपनी देत नाही कारण माझीच कंपनी आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, तर ब्रीदिंग कसं करायचं, ब्रीदिंगमुळे स्ट्रेस कसा कमी करायचा, पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी अटॅक जर येत असेल किंवा येणार असेल तर ब्रीदिंग कसं असलं पाहिजे, प्राणायामाचा वापर करून स्ट्रेसफुल सिच्युएशन कशा कंट्रोल करायच्या, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला 10 सेशन्समधनं शिकवल्या जातील आणि त्याच्या प्रॅक्टिकल बेनिफिट्स सकट. ओके, प्रमोशनचा टाईम संपला, पुन्हा मुद्द्याकडे येतो. तर मेडिटेशनचा सुद्धा इम्पॅक्ट पडेल कधी, ब्रीदिंगसोबत सेकंडरी स्टेजमध्ये डोळे बंद करून आपण स्वतःला सांगायचं आहे, आय एम स्ट्रॉंग, आय एम हेल्दी, आय एम कॉन्फिडंट, आय लव्ह माय सेल्फ, आय ॲक्सेप्ट द वे आय एम, आय एम विलिंग टू चेंज. ठीक आहे, आय एम विलिंग टू चेंज कुठे, की बाबा आय वॉन्ट टू गेट स्लिमर असं नाही, आय हेट बिईंग ओबेस नाही, निगेटिव्ह वर्ड्स नाही, पॉझिटिव्ह वर्ड्स. हळूहळू हे वर्ड्स काय करतात, मेडिटेशनच्या स्टेजमध्ये तुमचा मेंदू, तुमचं सगळं लक्ष श्वासावरती कोंदटलेलं असतं, एकवटलेलं असतं. मग तुम्ही जे ब्रेनला सांगता ते ब्रेन ऐकायला लागतो. जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर मला एखाद्याने पिंग करा, आपण एक ग्रुप म्युझिक मेडिटेशनचं सेशन घेऊ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ब्रेनला कसं इम्पॅक्ट करतात विथ प्रॅक्टिकल करून दाखवेन. आम्ही याचे एक्सपेरिमेंट केले होते कॉलेजमध्ये असताना. आमचे काही क्लायंट असायचे ज्यांची मुलं बेड वेटिंग करतात, अंथरुणामध्ये शू होण्याचं प्रमाण असतं बघा. म्हणजे कसं की अंथरुणात ते रात्रीचे झोपलेले असतात, त्यांना असं फील होतं की ते वॉशरूममध्ये आहेत आणि ते युरिन पास करतात पण ते अंथरुणात झालेली असते. काहींना तर कळत पण नाही, न कळत अंथरुणात लघवी पास होत असते. मग अशांना आम्ही काय केलं, त्यांच्या आईंना सांगितलं की ते रात्री झोपलेले असतील ना तर शांतपणे त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवायचा झोपी जात असताना, की तू सकाळी उठल्यानंतर तुझा बेड एकदम कोरडा असतो,
तू एकदम शांत आहेस, तुला झोप एकदम शांत लागते, असे सकारात्मक शब्द जेव्हा 40-45 दिवस त्या मुलांवरती पडले, तेव्हा त्यांचं वीकली बेड वेटिंग जे 3 ते 4 होतं ते 1 वरती आलं आणि हळूहळू बंद झालं. आणि हे कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे. ब्रेन हा रात्री झोपताना एकदम इझिली कंट्रोलिंग फेजमध्ये असतो, बरोबर. त्याला तुम्ही जे सांगता ते सगळं ऐकत असतो. म्हणून रात्री झोपताना पॉझिटिव्ह फेसबुक व्हिडिओज बघत असाल. मी अजिबात नाही म्हणणार टेक्नॉलॉजी वाईट आहे. मी टेक्नॉलॉजीवरती एक फेसबुक लाईव्ह घेणार आहे. टेक्नॉलॉजी कधीच वाईट नसते. टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. आज मी तुमच्याशी बोलू शकतोय का टेक्नॉलॉजी, नाहीतर मी तुमच्या कानात येऊन सांगितलं असतं का हो आमचं असं आहे म्हणून, नाही ना. मग काय झालं असतं. पुस्तकं, किती पुस्तकं छापणार, किती पुस्तकं विकत घेणार. माझी पुस्तकं तुम्ही विकत घेतली समजा, चुकून घेतलीत तर मित्र म्हणून, तर ती धुळखात पडणार नाही, तर कुठेतरी तिला कवर पण नसणार. एखादा मित्र मागून घेऊन जाणार, परत आणून देणार नाहीत. आमच्या सौंची किती पुस्तकं परत आली नाही. त्यामुळे हे काय आहे, टेक्नॉलॉजी कधीही बेटर आहे. मग टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करा. रात्री झोपताना कामिंग रिलॅक्सिंग म्युझिक ऐका. आपल्या वेबसाईटवरती ते म्युझिक फुकट उपलब्ध आहेत. भरपूर गोष्टी मी फ्री रिसोर्सेसमध्ये ठेवलेल्या आहेत. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. कारण हेल्दी सोसायटी जेव्हा तयार होईल ना, तेव्हा आपोआप माझं काम कमी होणार आहे. ठीक आहे, माझ्या पोटावरती पाय पडू दे, पण तो चांगल्या काहीतरी कारणासाठी असेल तर मला नक्की आनंद होईल. अजून काय होतंय तर निगेटिव्ह थॉट पॅटर्न्स. मी आता डिप्रेशनच्या सगळ्यात मोठ्या आजारपणाला बरं करण्याच्या टेक्निककडे येतो. तर ती टेक्निक कोणती असेल बरं. एकच मिनिट. यूट्यूबवरती काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झाला होता. मे बी तो सॉल्व्ह झाला असेल तर आपण सुरू करूयात. ओके. काय होतं आहे, सध्या मी घरातनं हे करतो आहे. काही स्टुडिओज वगैरे आपण वापरत नाही आहोत, त्यामुळे थोड्याशा मध्ये मध्ये अडचणी येतात. थोडं सहन करून घ्या. कुछ आप सह लो, कुछ हम सह लेंगे. ओके. सो आत्ता एक पहिलं सगळ्यात मोठं कारण, स्ट्रेसकडे मी येतो. स्ट्रेसचं कन्व्हर्जन डिप्रेशनमध्ये कसं होतं. त्याआधी रघुनंदनचा प्रश्न याच्याशीच रिलेटेड आहे. रघुनंदनचा प्रश्न आहे की विटॅमिन डेफिशियन्सीचा एन्झायटी आणि डिप्रेशनशी कितपत संबंध आहे. विटॅमिन आम्ही काय करतो रघुनंदन, एखादी व्यक्ती जेव्हा असं काहीतरी आमच्याकडे घेऊन येते की मला खूप दिवस झाले की उदास वाटतंय, मला काहीच करू वाटत नाही आहे, खूप जास्त त्रास होतोय, एकदम होपलेस वाटतंय, तेव्हा आम्ही सगळ्यात आधी त्यांना विटॅमिन प्रोफाईल करायला सांगतो. याचं कारण आपल्याकडे शाकाहार हा उत्तम आहार जो आहे त्यातनं हल्ली पूर्वी इतकं प्रोटीन मिळेन असं झालंय, बरोबर. मला माहीत नाही त्याचं कारण काय, मला त्या वादात पडायचंही नाही आहे. व्हीगन, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, प्रोटीन इनटेक घेत राहा. जे शरीरासाठी चांगलं आहे ते घ्या. कारण शरीर हा तुमच्या उन्नतीचा बेस आहे. मनाची मानसिक उन्नती शरीर चांगलं असल्याशिवाय होऊ शकत नाही. सो विटॅमिनमुळे भरपूर वेळा काय होतं की बॉडीचं बेसिक मेटाबॉलिझम, बेसिक वर्क खराब व्हायला लागतं. ते झाल्यामुळे स्ट्रेस वाढायला लागतो, कार्टिसोलचं प्रमाण वाढायला लागतं. कारण बॉडीला जे हवं आहे ते मिळालं नाही तर बॉडी काय करते, स्वतःचे डिफेन्स आणि नोटीस मेकॅनिझम सुरू करते. म्हणजे ताप येणं हा कधीच आजार नसतो, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ताप कधी येतो, बॉडीमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून ताप येतो. WBC कधी वाढतात, बॉडीमध्ये कुठेतरी इन्फेक्शन दोनपैकी एक काहीतरी असेल तर WBC वाढतात. तसं विटॅमिन डेफिशियन्सी झाल्यामुळे स्ट्रेस वाढायला लागतो, हे एक चिन्ह असतं. याचा डिप्रेशनशी संबंध जोडता कधी येतो, जर तुम्ही कधीच याच्यावरती काम केलं नाही, तुमचे विटॅमिन B12 किंवा विटॅमिन B कॉन्स्टंटली कमी राहत आहेत, विटॅमिन D कमी आहे, तर अशावेळी तुम्हाला होपलेस वाटायला लागणार. तुम्ही फिजिकली त्याच्यावरती वर्क केलं नाही तर ब्रेन केमिस्ट्रीवरती त्याचा इम्पॅक्ट पडतो. ब्रेनमधले जे काही केमिकल्स आहेत, सेरोटॉनिन आहे किंवा मग डोपामिन आहे, यांचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं आणि ह्याच्यामुळे डिप्रेशन डेव्हलप होऊ शकतं. पण पुन्हा एकदा सांगतो, या एकाच कारणामुळे होईल असं गरजेचं नाही आहे. मल्टिपल फॅक्टर्स असू शकतात. कसं होऊ शकतं, एखाद्याचं डिप्रेशन म्हणजे एखाद्याला खूप जास्त वाईट वाटलंय कारण त्याचं ब्रेकअप झालंय आणि त्याच वेळेला त्याला ब्रेकअप झालेलं असताना त्याच्या डोक्यात कंटिन्युअसली तेच विचार चालू आहेत, त्याला प्रॉपरली डाएटमधनं हे विटॅमिन्स मिळत नाही आहेत, म्हणून तो व्यक्ती कालांतराने डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. बट डेफिशियन्सी सोल रिझन कधीच असू शकत नाही. आता स्ट्रेस, लॉंग टर्म स्ट्रेस जो असतो तो कसा कॉन्ट्रीब्यूट करतो बरं या सगळ्या गोष्टींसाठी, तर सगळ्यात आधी क्रॉनिक स्ट्रेसमुळे आपले हार्मोन्स जे आहेत ते गोंधळून जातात, न्यूरोट्रान्समीटर कमी व्हायला लागतात, हळूहळू आपलं कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट जे आहे ते सुरू होतं. म्हणजे काय, तर आपलं कॉग्निशन होतच नाही. एखादी गोष्ट सांगितली तर करत तर काहीच नाही, मेंदूत पोहोचलेलंच नसतं. सो हा जो इम्पेअरमेंट आहे ना, ही इम्पेअरमेंट व्हायला लागते.
मग खूप जास्त स्ट्रेसमुळे आपल्या ज्या धमन्या आहेत, बरोबर, नसा शिरा तुम्ही ज्याला जे म्हणता, आर्टरीज आणि वेन्स, त्या ज्या आहेत ना त्या इन्फ्लेट, त्या सुजायला लागतात, त्या फुगायला लागतात, ब्लॉकेजेस वगैरेचे प्रमाण, हार्ट डिसऑर्डर, हार्टच्या वॉल पातळ व्हायला लागतात. माझ्या आर्टिकल्समध्ये कार्टिसोलबद्दल माहिती आहे. स्ट्रेसमुळे किती नुकसान होऊ शकतं हे तुम्ही त्याच्यातनं वाचू शकता. निगेटिव्ह थिंकिंग पॅटर्न स्ट्रेसमुळे वाढतं. स्ट्रेसमुळे निगेटिव्ह थिंकिंग कसं वाढतं, समजा आता मला उद्या दुपारी माझी एखादी टेस्ट केलेली आहे आणि तिचा रिपोर्ट येणार आहे. मग समजा माझी असं दुसऱ्या दिवशी कुठल्या थायरॉईडची येते, ठीक आहे. आता पुरुषांमध्ये थायरॉईडचं खूप म्हणजे उशिरा निदान करतात कारण शक्यता कमी असते, पण आहेच. मग अरे मला थायरॉईड झालं तर मग काय होईल, माझं बोलण्याच्या अबिलिटीवरती फरक पडेल का, माझं वेट असं तसं, या निगेटिव्ह थिंकिंगमुळे माणूस स्वतःला ब्लेम करायला लागतो. आता हा रिपोर्ट तर सेकंड डे येणार आहे, पण समजा लाँग टर्म गोष्टी असतील, जसं मी BA केलं, अरे मी BA इन सायकोलॉजी केलं, बाकीच्या मित्रांनी तर इंजिनिअरिंग केलं, यांनी तर डॉक्टर झाला, आता माझ्या करिअरचं कसं होणार. हा स्ट्रेस कंटिन्युअसली राहिला की ब्रेनमध्ये एक नालायक माणूस अस्तित्वात असतो प्रत्येकाच्या. इनर क्रिटिक म्हणतो आम्ही त्याला. इनर क्रिटिक हा आपल्याला प्रत्येक वेळी निगेटिव्ह बाजू दाखवत असतो की तू कसा नालायक आहेस, तुला कसं काहीच जमत नाही, याच्यातनं निगेटिव्ह आउटपुटच कसा येणार आहे, किंवा मग हे वाईटच कसं होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. मग हा जो इनर निगेटिव्ह व्हॉइस आहे ना, हा आपल्याला स्ट्रेसमुळे वाढायला लागतो आणि आपण डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस वाढतात. मग काय होतं, स्ट्रेसमुळे आपण लोक अवॉइड करायला लागतो. म्हणजे बघा, एखादा मराठी युवा उद्योजक झाला, मग त्यांनी एखाद्या डॅश डॅश चहावाल्याची फ्रँचायझी अमृततुल्य घेतलं आणि ते अमृततुल्य झालंच नाही, ठीक आहे, ते त्याच्यासाठी विषतुल्य झालं, त्याचं नुकसान झालं. मग तो काय करतो, मित्रांमध्ये उठणं बसणं कमी करतो, कारण एवढे दिवस शेठ म्हणून मिरवलेलं असतं ना. मग आता अचानक कर्ज झालेलं आहे, सगळं झालं आहे, 10-20 लाख रुपये नावासाठी दिले आहेत, इंटेरियरसाठी दिले आहे, उद्घाटन आई वडिलांच्या हस्ते असं म्हणून आमदाराला पण बोलवलं होतं, त्या कार्यक्रमाला 50-1,000 रुपये खर्च केलेला असतो. तर अशा सगळ्या गोष्टींमधनं तो मग काय करतो, आता लोकांसमोर गेलो तर हसं होईल म्हणून स्वतःला आयसोलेट करायला लागतो आणि तो एकटा पडतो, त्याला कोणाशी बोलताच येत नाही आणि डिप्रेशनची रिस्क वाढायला लागते. मग काय होतं, स्ट्रेसमुळे आपले बिहेवियरल चेंजेस होतात, सोशली विड्रॉल व्हायला लागतं, चिडचिडे व्हायला लागतो आपण. म्हणजे काय आहे की मला किती स्ट्रेस आहे हे मलाच माहीत असतं ना. मग समोरच्याने काही विचारलं, मुलांवरती चिडणार, आईवर चिडणार, बायकोवर चिडणार, काय समलैंगिक विवाहांना मान्यता मिळेल सो नवरा नवऱ्यावर चिडणार, बायको बायकोवर चिडणार, वॉट एव्हर जे काय असेल. सो ह्या चिडचिडीमुळे आपण अजून तुटत जातो आणि त्या तुटण्यातनं माणूस एकटा पडतो आणि एकटा पडलेला माणूस डिप्रेशनमध्ये चालला जातो. सो डिप्रेशनमधनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींशी डील करणं खूप जास्त गरजेचं असतं. आता येतो डिप्रेशनच्या बेसकडे. मी आत्तापर्यंत सांगितले की N नंबर्स ऑफ रिझन आहेत डिप्रेशनचे. डिप्रेशनशी तुम्हाला फाईटबॅक करायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तुम्हाला लागते विचारक्षमता. तुम्हाला सगळ्यात आधी ठरवावं लागतं की मला यातनं बाहेर पडायचं आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण डिप्रेशनमध्ये आहोत ते ॲक्सेप्ट करायला लागतं. स्वतःबद्दल एम्पथी दाखवायला लागते, दुसऱ्यांकडनं एम्पथी ॲक्सेप्ट करावी लागते. हल्ली असं झालं आहे की आपण कुणाकडनं ना फीडबॅक किंवा एम्पथी पण नाही ॲक्सेप्ट करू शकत. आपल्याला असं वाटतं, अरे हा आता माझ्यावरती दया खातो आहे का, याला माझी कीव यायला लागली आहे का. मग आपण एम्पथीला कीवशी कम्पेअर करतो आणि आपण पेटून उठतो. तर असं नाही झालं पाहिजे. सो बेसिकली तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर यायचं आहे तर तुमची तयारी हवी, तुम्ही स्वतः चेंज करायला हवे. मग तुम्ही जर समजा एखाद्या डॉक्टरकडे किंवा काउन्सिलरकडे गेलात तर तो काय करतो, तर तो तुम्हाला पूर्ण समजून घेतो. समजून घेतल्यानंतर काय करतो, तर सगळ्यात आधी तुमचे निगेटिव्ह थॉट पॅटर्न तो नोटीस करायला लागतो. मग तुमचे ते निगेटिव्ह थॉट पॅटर्न कुठून आले आहेत याचा विचार करतो आणि मग ते पॉझिटिव्हमध्ये कसे कन्वर्ट करता येतील या दृष्टीने त्या सगळ्या प्रयत्न चालू होतात. मग तो तुम्हाला काही असाइनमेंट्स देणार. म्हणजे समजा आता माझ्याकडे एक XYZ नावाची व्यक्ती आली आणि त्या XYZ व्यक्तीने मला सांगितलं की सर असं असं होतं आहे. मग मी तर त्याला सगळ्यात आधी मेंटल हेल्थ क्वेश्चनर देतो. त्यातनं काय होतं, त्याच्या उत्तरांबद्दल मला एक कॉन्फिडन्स मिळायला लागतो की हां ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती मे बी असा विचार करत असेल, तसा विचार करत असेल. मग मी त्या व्यक्तीचं एक असाइनमेंटच्या स्वरूपातनं अवलोकन करतो की मग त्याचं चाइल्डहूड, मग त्याचं ॲडल्टहूड, कॉलेज डेज, रिलेशनशिप, सगळ्या गोष्टी समजून घेतो. मग आपण शोधतो की त्याला कुठले निगेटिव्ह विचार त्रास देत आहेत. एखादं रिलेशन तुटल्यानंतर हे जगात सगळ्या मुली बेवफा असतात, सगळ्या मुली असंच करतात, सगळ्या मुली धोका देतात, असा त्याचा माइंडसेट होतो. तो तिच्यासाठीच झुरत राहतो आणि याच्यात ते शायरीवाले पहिले माझ्या कधी कधी डोक्यात जातात. हाँ ना, आम्ही तिच्या गल्लीत जातो, आजही उसकी शादी हो गई फिर भी हमने उसके क्या मैं मर जाऊं तो मेरा जनाजा उसके गली से निकालना. अरे बाबा ती दिल्लीला आहे, पुण्यात ना दिल्लीला तुझी बॉडी घेऊन जाऊ का.
तुझ्या मुलांना परवडणार आहे का? तू काम नाही केलं, ती सोडून गेली म्हणून तू रस्त्यावरती फिरत राहिला, तू सिगरेट ओढली, तू दारू प्यायला, तुझी पोरं जन्माला आली, बिचारीशी लग्न केलं दुसरीशी, तिला कधी वेळ दिला नाहीस, फक्त कर्तव्य म्हणून मुलं जन्माला घातली, ती मुलं म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकली, त्यांना परवडणार आहे का दिल्लीला तुझा जनाजा घेऊन जायला? त्यात तू MPSC करत होता, ती गेली एखाद्या IT वाल्यासोबत, मग काय करणार तू? मग मुळात काय होतं, हे असे निगेटिव्ह थॉट पॅटर्न जे आहेत ना, हे थॉट पॅटर्न आम्ही समजून घेतो आणि याला पॉझिटिव्हली कसं रिस्पॉन्ड करायचं याच्याकडे जातो. शायरीची माझी बायको खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे मी जर काही जास्त बोलून गेले असेल तर क्षमा करा, आणि ह्या माझ्या बोलून जाण्याला कृपया व्हिडिओतनं डिलीट करण्याचा प्रयत्न मी करेनच. माझा मित्र मयूर काही मदत करू शकत असेल तर. तसं जेवण आजचं मिळालेलं आहे, रात्रीत विसरली तर बरं होईल. महत्त्वाचे मुद्दे, डिप्रेशनमधनं बाहेर यायचं असेल तर तुमचे निगेटिव्ह पॅटर्न मला समजून घ्यावे लागतील. मी त्याच्यावरती वर्कआउट करेन, तुम्ही माझ्यासोबत वर्कआउट करा. हळूहळू तुमचं बिहेवियर तुमच्या निगेटिव्ह थॉट्सशी लढायला सुरुवात करेल. तुम्ही जे स्वतःला होपलेस समजताय तिथून ॲक्शन्स घ्यायला लागाल. ॲक्शन्समुळे तुमचे थॉट्स बदलतील, थॉटमुळे तुमच्या ॲक्शन्स बदलतील, मग थॉट्स क्रिएट्स ॲक्शन्स, ॲक्शन क्रिएट इमोशन, इमोशन क्रिएट्स थॉट्स. हे एक खूप चांगलं सर्कल आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिला जन्माला येतो विचार, बरोबर? विचार काय आहे? मी युजलेस आहे. ठीक आहे, बायको हसली बघा, मी युजलेस आहे. मग त्याच्यामुळे माझी इमोशन काय होते? मला उदास वाटायला लागतं किंवा माझी चिड यायला लागते, दोनपैकी एक, किंवा दोन्ही इमोशन मिक्स पण असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, मी युजलेस आहेमुळे मी कुठलीही ॲक्शन व्यवस्थित करत नाही. मग माझ्याकडनं काम व्यवस्थित न झाल्यामुळे माझा बॉस मला बोलतो, मग परत माझी कुठली फिलिंग ट्रिगर होते? मी युजलेस आहे. बरोबर आहे? म्हणजे काय? हे सर्कल कंटिन्यू झालं. पण मी युजलेस आहे या निगेटिव्ह याला मी उत्तर दिलं की नाही, मला अमुक गोष्ट करता येते, मला लाईव्ह येऊन माझ्या बायकोला टोमणे मारता येतात. मग माझा ब्रेन इमोशनमधनं थॉट काय क्रिएट करणार? अच्छा, म्हणजे काय, तुझ्यात काही ना काहीतरी आहे, तू किमान बाबा येऊन काही ना काहीतरी बोलू शकतोस. मग त्यातनं ॲक्शन काय? मी असं लाईव्ह आल्यानंतर बायकोला जे असं एकटात बोलता येत नाही ते सगळ्यांसमोर बोलणार, असं काहीतरी शाल जोडे किंवा मग दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक वगैरे ठेवून. म्हणजे माझं काय, इमोशनमुळे विचार बदलला, विचारामुळे कृती बदलली, कृतीमुळे इमोशन बदललं. बरोबर? मग जर तुम्ही एका निगेटिव्ह इमोशनला एखाद्या पॉझिटिव्ह थॉटनी पॉझिटिव्ह आन्सर दिलं तर त्यांनी तुमचं थॉट, इमोशन, ही पूर्ण सायकल आहे ना, ही बदलायला लागते. आणि सायकल बदलणं खूप जास्त गरजेचं असतं. जेव्हा ही सायकल बदलायचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहज शक्य होतात. आता मी तुमच्या प्रश्नांकडे वळतो मुद्दामून. डिप्रेशनविषयी तुमचे काही जे प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये विचारा. अनफिल्टर्ड चिन्मय काय म्हणतोय? समटाईम्स आपले क्लोज लोक्सच आपल्याकडे आपल्या पॉझिटिव्हिटीचा सोर्स म्हणून पाहत असतात आणि मग विचार येतो की ह्यांना कसं शेअर करणार, आपण लो फील करतो ते. यस चिन्मय, असं खूपदा होतं. आता समज मी एक काउन्सिलर आहे, तर माझ्या भरपूर मित्रांचे समज असतात की हां, दिनेश तर काय स्ट्रॉंग आहे, याला कधीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. मग माझी एक लाडकी मैत्रीण म्हणते, लिस्नर नीड्स अ लिस्नर टू. ठीक आहे, ती लाडकी मैत्रीण मे बी लाईव्हमध्ये असेल नसेल. तर काय होतं, आपण दुसऱ्याला प्रॉब्लेम शेअर करतो, याचा अर्थ आपण निगेटिव्ह होत असं नाही ना. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात. आपण प्रॉब्लेम शेअर करतो याचा अर्थ आपल्याला खूप जास्त गरज आहे कोणाची किंवा असं गरजेचं नाही आहे, किंवा तू वीक आहेस असं गरजेचं नाही आहे. शेअरिंग ही कधीच विकनेसची साईन नसते. थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न करायचा. आपण खूप जास्त माचो किंवा स्टर्ड आहोत, स्ट्रॉंग आहोत अशी इमेज आपली कधीच प्रोजेक्ट नाही करायची, उलट त्यांनी आपलं नुकसान होत असतं. पुरुष कायमस्वरूपी स्ट्रॉंग राहिल्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त इमोशनली अन्याय झालेला आहे आणि तो बाकीच्या पुरुष वर्गांनी आणि त्यांनीच केलेला आहे. सो हे कधीही आपण विसरून चालणार नाही. काय म्हणतोस मयूर? खूप प्रश्न आहेत, बट सध्या तरी जेवणावर लक्ष देतो. हो, तू जेवणावरच लक्ष दे. तसंही तुझं ठरलेलं आहे ना की एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा खूप काही लोक म्हणत असतात आणि आपल्याला अनुभव येत असतात, त्यावरती कशावर विश्वास ठेवायचा? आपल्याला जे खरं वाटतं त्यावर विश्वास ठेवायचा. रघुनंदनच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. हां, पावरनिमा, तुझ्या प्रश्नाचं देखील मी उत्तर दिलेलं आहे. यूट्यूबवरती प्रवीण ठाकरे यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हॅलो सर, जॉब सिक्युरिटी और करिअरबद्दल येणारं डिप्रेशन कसं हँडल करायचं? प्रवीण, जर तुम्ही लाईव्ह असाल तर मुद्दाम सांगतो, जॉब सिक्युरिटी किंवा करिअरमुळे डिप्रेशन येत नाही, तो स्ट्रेस असतो. तुम्ही एकदा काय करा, ज्या करिअरमध्ये तुम्ही आहात किंवा जिथे कुठे तुम्ही नोकरी करत आहात तिथे तुमचं आयुष्य एकंदरीत कसं आहे, तुमची लाईफ किती स्ट्रेसफुल आहे किंवा तुमचा वर्क लाईफ स्ट्रेस कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटवरती एक टेस्ट आहे, ती देऊन पहा.
त्यांनी तुमचं वर्क कल्चर टॉक्सिक आहे का हे कळेल. भरपूर वेळा मी गेल्या वेळी पण म्हणलो की टॉक्सिसिटी जी असते ना ती परसिव्ड असते. म्हणजे काय तर आपल्याला एखादी गोष्ट टॉक्सिक नसते पण ती टॉक्सिक वाटत असते कारण आपले त्या विषयाबद्दलचे समज तसे असतात. राईट. तर ही जी परसिव्ड टॉक्सिसिटी आहे ना या परसिव्ड टॉक्सिसिटीचा आपण अनेकदा शिकार होत असतो. ओके. माझा नंबर मी मुद्दाम तुम्हाला स्क्रीनवरती देतो. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सो तुम्ही ती पहिली टेस्ट करा प्रवीणजी. त्यानंतर दुसरी टेस्ट करा कुठली तर तुमचं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफचा बॅलन्स कसा आहे. कधी कधी आपण खूप जास्त वर्कोहोलिक होऊन जातो आणि कामाच्या नशेत इतके जास्त बुडून जातो की आपण स्वतःची लाईफ ठेवलेलीच नसते. मग लव्ह युअर जॉब बट डोंट लव्ह युअर एम्प्लॉयर. जो आपल्याला नोकरी देतो त्याच्यावर कधीच प्रेम करायचं नसतं. बरोबर. आपल्या नोकरी आपल्या कामावर प्रेम करायचं असतं. बरोबर. मी काउन्सिलर आहे. समजा मी एखाद्या फर्ममध्ये जॉबवरती असतो तर मी माझं इमान काउन्सिलिंग प्रती ठेवलं पाहिजे. ती XYABC किंवा XYZ नावाची कंपनी आहे तिच्या प्रती नाही. तिसरं महत्त्वाचं यामुळे सॅडनेस येऊ शकतो प्रवीण. काय होतं आपण करिअरमध्ये पुढे जाऊन काही होणार आहे की नाही या गोष्टी आपल्याला क्लिअर नसतात. मग आपण थोडंसं त्याचं फ्युचर प्लॅनिंग किंवा अभ्यास केला तर या गोष्टी दूर होतात. याच्यासाठी आपल्याकडे बरेचसे टूल्स आहेत. जर तुम्ही या 2 टेस्ट करून मला या टेस्ट पाठवल्यात यांचे रिपोर्ट्स किंवा तिथे टेस्ट सबमिट झाल्यानंतर जर तुम्ही मला मेसेज केला दिलेल्या नंबरवरती तर मी नक्कीच तुमची मदत करू शकेन. तुम्हाला समजून घेणं मला सोपं जाईल. साधारण करिअरमुळे आपल्याला ना लॉंग टर्म स्ट्रेस किंवा एन्झायटी येऊ शकते. ठीक आहे. दीपक कापडेजी धन्यवाद. राकेश चौधरी यांचं काय म्हणणं आहे इट वुड बी गेट दॅट यू शुड ऑप्ट नेशनल लैंग्वेज इजी टू अंडरस्टैंड. राकेश एज पर माई नॉलेज इंडिया का कोई नेशनल लैंग्वेज नहीं है. हिंदी की बात कर रहे हो तो मेरे मेजर व्यूअर्स मराठी में है. जब मैं बिहार में यूपी में या फिर नॉर्थ में काम कर रहा था मैं मेरे सारे सेशंस हिंदी में ही लेता था. अगर आपको ये सारी चीज़ें हिंदी में समझनी है तो आप यूट्यूब पे कोई भी ट्यूटोरियल देख सकते हो या फिर ये सारी चीज़ें आपके BHU के बुक्स में आपको मिल जाएंगी सायकोलॉजी के. सध्या तरी ही जी पूर्ण सिरीज आहे ही कायमस्वरूपी माझ्या मराठी बांधवांसाठीच असणार आहे जेणेकरून सायकोलॉजी हा क्लिष्ट विषय आपल्या सर्वाला अगदी जवळचा होऊन जाईल. तुमच्यापैकी कोणालाही वाटत असेल की तुम्ही डिप्रेशन किंवा अशा कुठल्याही गोष्टींमधनं जात आहात किंवा असं काही झालेलं आहे तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधा. आणि जर तुम्हाला आजच्या विषयाबद्दल किंवा कशाबद्दलही काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला या नंबरवरती विचारू शकता. हा व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही यावरती फोन करून एखादी अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. बरेच दिवसांनी तुमचा मी जवळजवळ वेळ घेतलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा विषय आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा आणि असेच भेटत राहू. जर 15 दिवसांनी आपण भेटणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या वॉलवरती आणि वेबसाईटवरती कायमस्वरूपी अवेलेबल असेल. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला निश्चितच विचारू शकता. धन्यवाद.